गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या दर्शनाने सुरुवात करूया आजच्या व्लॉगची. तर आजचा व्लॉग आहे खूप स्पेशल. तर आम्ही आलो एका हॉलमध्ये. तर एक प्रोग्राम आहे. प्रोग्राम का आहे, कारण हा प्रोग्राम मीही पहिल्यांदाच पाहिला आहे. तर ही पद्धत आपण पाहून घेऊया. तर हा आहे एका छोट्या चिमुरडीचं हळद आणि अन्नप्राशनचा कार्यक्रम. तर ही अशी मांडणी केलेली आहे आणि आता पूजेला सुरुवात झालेली आहे. पूजेला आजोबा बसले आणि सिद्धी इकडे छान डेकोरेशन करते. तर ती बाळासाठी जे वस्तू आणलेल्या आहेत ते अशा छान टेबलवर मांडल्यात आणि एकीकडे पूजा चालू आहे. खरं तर हा फंक्शन आहे एक बंगाली पद्धतीचा. तर मी तो पहिल्यांदाच पाहिला आहे आणि आपण सगळेच पाहूया. त्यांच्याकडे नामकरण विधी अन्नप्राशनचा हा विधी आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी केलं आहे ते आपण आज पाहतोय. हे मुलीचे आई आणि मुलीचे आजोबा. तर त्यांचे ते विधी चालू आहेत आणि आमच्या परीने असा छान ड्रेस घातला आहे आणि खूपच छान तिथे एन्जॉय करते सगळं. आरोही तर आमची खूपच खुश होती. मस्त ती एन्जॉय करत होती सगळं. आता त्या हळदीचा जो कार्यक्रम होता तो झाला. त्याच्यानंतर असं तिला छान आंघोळ घालण्यात आली आणि मस्त तिचं ते एक असे 2-3 वेगवेगळे फंक्शन होते. तर आता तिला आंघोळ घालतायत सगळे मिळून. आता आपण तेही पाहूया. आणि आमच्या चिमुकलीला पाण्यात खेळायला खूप आवडते. ती त्याचा खूप छान एन्जॉय करत होती. मस्त पाण्यामध्ये खेळत होती ती आणि असं छान गुलाबाच्या पाकळ्या वगैरे. खरं तर 7 महिन्याची आरोही एवढं सुंदर एन्जॉय करत होती आणि अजिबात त्रास नव्हती देत. तिच्याकडे पाहून खरंच खूप कौतुक वाटत होते. काही एवढे छोटंसं चिमुकलं किती छान कार्यक्रमात असं सहभागी होऊन मस्त सपोर्ट करत होतं ते. खरं तर छान खेळत होती ती. पाहू शकता तुम्ही सगळेजण. एन्जॉय करते ती आणि सगळेजण तिला नादवायचा प्रयत्नही करतायत.
तर आता आपण असंच तिचा पुढचाही कार्यक्रम काय काय झालाय ते पाहणार आहोत.
या अन्नप्राशन ताटाचं जेव्हा सजावट केली तेव्हा ते असं एकदम छान बाहुलीसारखं वाटत होतं आणि खूपच छान सजवलं होतं आणि खूप असे नाना प्रकारचे विविध अन्नप्राशनसाठी छान असे फराळ बनवलेले होते, वेगवेगळे स्वीट्स, नॉनव्हेज, व्हेज. त्यांच्याकडं या मच्छीला खूप प्राधान्य दिलं जातं आणि स्वीट्स पण होते आणि इतर भाज्याही अशा छान त्या सगळ्या फ्राय केलेल्या होत्या. Head over heels for that someone. Head for the hills for nothing. Running, scared, screaming at the top of my lungs. In my many minds, in my many minds. Heart doesn't know what I'm thinking inside. And I think I heard Bigfoot. Did he run away? I don't know. I would have invited him in my tent so we can drink some miso soup. It's dangerous. In peace. No. And so don't do that. About conspiracy theories. Maybe all night. I wonder if he believes in aliens. Could look at the stars together. What if he is an alien? What if we actually become the best of friends and we wear shirts with pictures of each other on them? या ताटाचं एक खास महत्त्व आहे, ते पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. अन्नप्राशनच्या विधीच्या वेळेस तिचे आरोहीचे जे आई आणि वडील असतात ते या कार्यक्रमाला हजर नसतात. जसं की आपल्याकडे लग्न लावताना आई ते लग्न पाहत नाही, त्यांच्याकडेही तीच प्रथा आहे. जेव्हा मुलीचं लग्न लावतात तेव्हा आईला तो विधी पाहायला मिळत नाही. तसंच हाही अन्नप्राशनच्या विधीच्या वेळेस त्यांची ती पद्धत आहे. हा विधी जेव्हा होणार त्यावेळेस आई वडील तो विधी पाहत नाही आणि अशा या चालीरीती. तर अजून आपल्याला हा अन्नप्राशनचा जो विधी आहे
तो पाहायचा आहे. आणि मी तुम्हाला जे ताट दाखवले त्या ताटाचं विशेष महत्त्व आहे. त्या ताटामधून आरोही जी वस्तू उचलणार आहे ते तिचं फ्युचर मानलं जातं. जसं की आपण पेढा आणि बर्फीचा खेळ ओटी भरण्यामध्ये खेळतो, तशाच प्रकारे हा एक गमतीचा खेळ आहे. तर आपण पाहूया पुढे. To your breath for it's been too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. So come a little closer, but don't hold your breath. Silence in the background, violence in your eyes now. Remember that time you gave your heart to me. Remember that time when life was like a dream. You know what I know. Life is our game that we play. I won't get away. We can find a safe place within our company. Within our company. Within our company. So come closer to me. Come a little closer. It's been too long now. I think that I want a second guess you, a second guess me, a second guess them. Don't second guess me. So come a little closer. हाच तो विधी. आता आरोही समोर ताट धरलेला आहे आणि छोट्या चिमुकली समोर वाटी आणि भरपूर काय काय होतं, पण तिच्यासमोर वाटी आणि तिने गुलाबाचं फूल असं दोन्ही उचललेलं आहे आणि सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. विधी पूर्ण झाल्यावर मग आरोहीची आई तिला घेऊन बसली आता आणि आता पुढची विधी चालू होणार. तर सगळ्यात पहिल्यांदी केक कटिंग.
होते आणि सगळे आता जेवणाकडे आले आणि आता जेवण सुरू झाले आणि अतिशय सुंदर असं जेवण होतं. आरोहीची मम्मा ही फार सुंदर दिसत होती. तिचाही गेटअप तुम्ही पहा, खूप छान केला होता तिने. आरोहीचा अन्नप्राशनचा विधी पूर्ण कार्यक्रम आता संपलेला होता आणि खरं तर मला तर हे लग्न सोहळाच वाटला, कारण हळद लावणे, तिला आंघोळ घालणे, त्याच्यानंतर ते अन्नप्राशन. तर तुम्हाला कसं वाटले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा छान नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.